नमस्कार दादा. आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत? गुरुलीला अमृतकार वामनबुवा वांबोरीकर यांचा जन्म तेव्हाच्या अहमदनगर जिल्ह्यात सध्याच्या अहिल्यादेवी जिल्ह्यात वांबोरी येथे 16 ऑगस्ट 1848 मध्ये झाला. ते इतके भाग्यवान की त्यांना वयाच्या 7व्या वर्षी श्री स्वामी समर्थांच्याकडून माळ मिळाली. 9व्या वर्षी त्यांची मुंज झाली. त्यांचे इयत्ता 6वी पर्यंत शिक्षण झाले. पुढे त्यांनी त्यांच्या वडील भावाच्या समवेत वेदाचा अभ्यास केला. ते सरकारी शाळा खात्यात नोकरीला लागले. पुढे धुळे येथे कलेक्टर कचेरीमध्येही कामास राहिले. नंतर ते नगर जिल्ह्यातील वृत्तवैभव येथे नोकरीस आले. सुरुवातीला वामनबुवा वांबोरीकर यांची मनस्थिती ही काहीशी चंचल आणि अस्थिर स्वरूपाची होती. मनःशांती लाभावी यासाठी वामनबुवा अनेक साधू संतांचा महंतांचा शोध घेत फिरले, परंतु त्यांना असा कोणताही संत मिळाला नाही. एके दिवशी ते काही विद्वान मंडळींच्या समवेत आध्यात्मिक विषयावर चर्चा करीत होते. तेव्हा तेथे एक तेजपुंज ब्राह्मण आला व त्याने सांगितले की मनःशांतीसाठी आपणास असा साधू पुरुष हवा असेल तर गुरुचा शोध घेतला पाहिजे. त्याच्याकडे कुतूहलाने पाहत वामनबुवा वांबोरीकरांनी विचारले की असे गुरु आम्हाला कोठे मिळतील? तेव्हा त्या तेजपुंज ब्राह्मणाने सांगितले की असे गुरु सध्या अक्कलकोटमध्ये दत्तात्रयाचे अवतार म्हणून वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे गेल्यास आपणास योग्य मार्गदर्शन मिळेल. आश्चर्यचकित झालेले वामनबुवा वांबोरीकर अक्कलकोटाविषयी पुष्कळ ऐकून होते, परंतु तेव्हा पुणे ते अक्कलकोट हे अंतर दळणवळणाच्या साधनाअभावी खूप दूरचे वाटत असे. त्याच रात्री वामनबुवा वांबोरीकरांना दत्तात्रयाने स्वप्न दृष्टांत देऊन सांगितले की आमचे वास्तव्य सध्या अक्कलकोट येथे आहे. आमचा तुला आशीर्वाद आहे. तू अक्कलकोटी ये. दुसऱ्या दिवशी सकाळी आश्चर्यचकित झालेले वामनबुवा वांबोरीकर मोठ्या उत्सुकतेने अक्कलकोटकडे प्रस्थान करते झाले.